स्वर्गीय पिता, आम्ही आभार मानतो आजच्या दिवसासाठी आणि आम्ही आभार मानतो प्रभू, तू आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे प्रभू. आमचा देश प्रभू, आमचं राज्य हे खूप कठीण स्थितीमध्ये जात असताना आम्ही मागतो प्रभू तुमची उपस्थिती तुमच्या लेकरांच्या बरोबर असण्यासाठी मागतो प्रभू. ज्या ठिकाणी त्यांना जाईल येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या कवच त्यांच्या जीवनामध्ये असण्यासाठी प्रभुदेव, आमच्या सगळ्यांचे जीवन तुझ्या हातात आम्ही स्वाधीन करतो प्रभू. येशू प्रभूच्या नामामध्ये मी मागतो, आमेन. आराधना 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 मेरे यीशु राजा की पवित्र प्रभु की, मेरे यीशु राजा की पवित्र प्रभु की. तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना 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 मेरे यीशु राजा की पवित्र प्रभु की, मेरे यीशु राजा की पवित्र प्रभु की. मैं खुद को चढ़ाता हूँ, पावन बलिदान बना के मैं खुद को चढ़ाता हूँ, पावन बलिदान बना के. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. अब तू ही मुझको चलाना,
अभिषेक देते रहना आराधना 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 तेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की I want to greet you all in the name of our Savior and Lord Jesus Christ. आणि आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं अभिवादन मी करत आहे. We all are going through a very difficult time. आणि आपण सर्वजण खूप कठीण अशा काळातून आपण जात A आहोत. time that is fear and discouragement. For some people, it is a period of pain. आणि भय आणि निराशा काही लोकांसाठी वेदना अशा प्रकारच्या समयामधून आपण चाललेलो आहोत. No doubt the times are bad. यामध्ये काही शंका नाहीये की ही वेळ जो आहे हा जो काळ आहे खूप वाईट आहे. But we should remember God is always good. पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की परमेश्वर नेहमी चांगला आहे. In these difficult times, what encourages us is the word of God. आणि ह्या सर्व कठीण समयामध्ये आपल्याला कुठली गोष्ट उत्तेजन करते ते म्हणजे देवाचं वचन आहे. So we will turn to the word of God and learn the scriptures. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आपण वळूया आणि वचने आपण शिकूया. God has got a message for all seasons of our life. आपल्या जीवनातील प्रत्येक काळासाठी परमेश्वराकडे एक संदेश आहे. In good times and in bad times. चांगल्या काळासाठी आणि वाईट काळासाठी So we देखील. will open to Isaiah chapter 40 यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आपण and we उघडूया. will read from verse 1 to 11 and Abhijit will read it for us. आणि यशाचं पुस्तक 40वा अध्याय 1 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. मी सरळ मराठीमध्ये तुमच्यासाठी वाचत आहे. सर्वजण लक्ष द्या. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा असे तुमचा देव म्हणतो. यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला. तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे. परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो. उंच सखल असेल ते सपाट हो, वर खडकाळीचे मैदान हो, म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहिल. कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे. घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली तेव्हा कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे. गवत सुकते, फूल कोमसते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहेत. गवत सुकते, फूल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. सियोने सुवार्ता सांगणारे, उंच डोंगरावर चढ. यरुशलेमे सुवार्ता सांगणारे, आपला स्वर जोराने उंच कर. कर उंच, भिवू नको. यहुदाच्या नगरास म्हण, तुमचा देव पहा. पहा, प्रभू परमेश्वर पराक्रमासारखा येत आहे. त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवेल. पहा, वेतन त्याच जवळ आहे व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चालेल. कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यास सांभाळून नेईल. Okay, Bible scholars say that the book of Isaiah is actually something like a mini Bible. आणि बायबलचे तज्ञ, बायबलचे शिक्षक असं म्हणतात की यशाचं पुस्तक हे छोटं बायबल प्रमाणे आहे. Just as Bible is having 66 books, Isaiah has got 66 chapters. जसं पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तक आहेत, तसं यशामध्ये 66 अध्याय आहेत. And the first 39 chapters is more to do with judgment and punishment and anger of God. आणि पहिले 39 अध्यायामध्ये प्रभूचा राग,
प्रभूचा कोप, प्रभूचा संताप, न्याय याच्याविषयी बोललेला आहे. Something like Old Testament. आणि जुन्या करारासारखंच हे आहे. But in Isaiah chapter 40, as it starts, it says, comfort, comfort my people. पण जसं यशाचं 40वा अध्यायाची सुरुवात होते, पहिलंच वचन असं म्हणतं, सांत्वन करा माझ्या लोकांचे सांत्वन And करा. in the chapter 40 is written a prophecy that is about about John the Baptist in the New Testament. आणि मग यशाच्या 40वा अध्यायामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान, जो नवीन करारामधला योहान आहे, त्याच्याविषयीची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. Voice of the one calling in the desert, prepare a way for the Lord. आणि अरण्यामध्ये अशी वाणी येत आहे की प्रभूसाठी मार्ग तयार करा. Beginning of the New Testament, we know that this prophecy is quoted. आणि मग त्या नवीन कराराच्या सुरुवातीलाच हीच भविष्यवाणी पुन्हा संबोधलेली आपल्याला पाहायला मिळते. There is so much of difference between Isaiah chapter 1 to 39, that is the first part, and then 40 to 66. These two parts, there is so much of differences. आणि यशाचं पुस्तक पहिला अध्याय ते 39 अध्यायामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यानंतर 40 अध्यायापासून 66 अध्यायापर्यंत हे दोन भाग याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. Some scholars even say that these two parts, first part and second part, is written by two different authors. आणि काही तज्ञ असं देखील, बायबलचे तज्ञ असं देखील म्हणतात की हे दोन्ही भाग जे आहेत दोन वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले आहेत. And then later on it was put together. आणि मग नंतर हे दोन्ही एकत्र करण्यात आलेलं आहे. In the chapter 40 onwards, the prophet doesn't judge the people but comfort and strengthen them. आणि 40 अध्यायापासून पुढे जर आपण पाहिलं तर तो लेखक जो आहे तो लोकांचा न्याय करत नाहीये, पण तो लोकांचं सांत्वन करत आहे, त्यांना बोध करत आहे. In chapter 39, up to chapter 39, the kingdom of Assyria keeps coming. आणि मग 39 अध्यायापर्यंत त्या ठिकाणी असिरियाचं जे राज्य आहे त्याच्याविषयी बोललेलं आहे. But from 40 onwards, Assyria is cut off and Babylon keeps coming. आणि मग 40 अध्यायापासून पुढे असिरियाचं जे राज्य संपलेलं आहे आणि बाबेलचं राज्य सुरुवात झालेलं आहे. Not only that, from chapter up to chapter 39, if it was punishment and judgment, in the later part it is mercy and the love of God. आणि 39 अध्यायापर्यंत देवाचा कोप आणि न्याय जरी असेल, 40 पासून पुढे जर आपण पाहिलं प्रभूची दया, प्रभूची कृपा, प्रभूचं प्रेम याच्याविषयी बोललेलं आहे. There is also a difference in historical background. आणि या दोन्हीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये देखील फरक आपल्याला पाहायला मिळतो. The two halves, that is 1 to 39 and 40 to 66, they have a difference of period of 150 years. आणि त्या ठिकाणी 39 अध्यायापर्यंत 1 ते 39 आणि 40 ते 66 पर्यंत एक दोन समय, वेगवेगळे समय, 50 वर्षाचा एक अंतर आपल्याला पाहायला मिळतं. If you read chapter 39, जर 39 अध्याय जर तुम्ही वाचला, we read about King Hezekiah. आणि हिजकिया राजाबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. And after King Hezekiah, there were about 4 or 5 kings. आणि मग हिजकिया राजानंतर परत 4 ते 5 राजे होऊन गेलेले आहेत. Some of them were good, some of them were very bad. त्यातले काही राजे चांगले होते, काही खूप वाईट होते. And then after that, the people of Israel are captivated and taken to Babylon. आणि मग त्याच्यानंतर इस्रायल लोकांना बंदिवान करण्यात आलं आणि मग त्यांना बाबेलला घेऊन जाण्यात आलं. 70 years they were there. 70 वर्ष त्या ठिकाणी ते होते. And then they come back. आणि मग ते पुन्हा येतात. And from chapter 40 onwards, their coming back is shown. आणि मग 40 अध्यायापासून पुढे त्यांचं परत येणं तिथं वर्णन केलेलं आहे. That means from 39 to 40, there is a gap of 150 years. आणि याचा अर्थ काय की 39 ते 40 अध्यायाच्या मध्ये 150 वर्षाचं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. That means Isaiah is prophesying about 150 years back, later what is going to happen. आणि याचा अर्थ यशाया जो आहे तो 150 वर्षानंतर काय घडणार आहे याची भविष्यवाणी तो करत आहे. He lived in the time of Hezekiah, King Hezekiah. आणि यशाया जो आहे तो हिजकिया राजाच्या समयामध्ये तो राहत होता. Now he is prophesying or preaching to people who live 150 years later. आणि जे 150 वर्षानंतर जे लोक येणार आहेत किंवा जे असणार आहेत त्या लोकांसाठी
यशाया भविष्यवाणी करत आहे. And this is not just prophesying, this is actually preaching. आणि खरं पाहता ही फक्त भविष्यवाणी नाहीये, हे एक प्रकारचा संदेश आहे. He is preaching to the people who will live after 150 years later. 150 वर्षानंतर जे लोक असणार आहेत त्या लोकांसाठी एक संदेश तो देऊन ठेवत आहे. People of Israel who are coming back from captivity. आणि इस्रायलचे लोक जे बंदीवानातून परत येत आहेत त्या लोकांसाठी. And in the passage that we read, we have 3 voices speaking. आणि मग जो शास्त्र भाग आपण वाचला 3 वाणी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. And these 3 voices are actually strengthening and encouraging and comforting the people of Israel. आणि या तिन्ही वाण्या ज्या आहेत ते इस्रायल लोकांना सांत्वन करत आहेत, त्यांना उत्तेजन करत आहेत, त्यांना प्रोत्साहन देत आहेत. They lived as slaves in the land of Babylon. आणि बाबेलच्या राज्यामध्ये ते बंदीवान म्हणून ते राहत होते, They गुलाम म्हणून राहत होते. lived in fear, they lived without hope. आणि आशे विना भयामध्ये ते राहत होते. And to such people God's word is coming. आणि मग अशा लोकांसाठी देवाचं वचन येत आहे. The first voice is this. आणि पहिली वाणी काय आहे पहा. Prepare the way of the Lord. परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा किंवा तयार करा. This is seen in chapter 40 verse 3 to 5. आणि यशाचं पुस्तक 40वा अध्याय 3 ते 5 वचनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. Prepare the way of the Lord. परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. You know, in the Middle East, in those days, when a king is decided to travel from one place to another, आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस राजा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत ज्यावेळेस राजा प्रवास करायचा, first thing they do is to prepare a road for him. आणि ते राजा प्रवास करण्याच्या आधी ते लोक काय करायचे, त्या राजासाठी तो मार्ग तयार करायचे. It will be a broad highway that majestic can travel without any difficulty. आणि एक मोठा हायवे ते लोक तयार करायचे जेणेकरून तो राजाला कुठलीही अडचण विना खूप सोप्या रीतीनं प्रवास करता येईल. They don't build a crooked and narrow way. आणि त्या ठिकाणी वेडा वाकडा किंवा खड्डे असणारा असा मार्ग ते करायचे नाहीत. They will build a broad and straight highway. आणि खूप गुळगुळीत आणि खूप मोठा असा ते मार्ग तयार करायचे. Bringing up the valleys and bringing down the mountains. आणि ते जे दर्या आहे ते दर्या भरायचे आणि जे डोंगर जे आहेत ते सपाट करायचे. It will be a level path, a broad highway. आणि एक सरळ असा तो मार्ग असायचा, एक मोठा तो मार्ग असायचा. This is not only in Middle East in those days, even here if President of India is visiting Miraj, आणि हे फक्त त्या काळामध्ये तिथंच ते व्हायचं नाही, आज देखील जर मिरज मध्ये जर प्रधानमंत्री जर यायचे असतील, what will they do first? They will prepare the roads first. आणि ते Prepare the येण्याआधी roads. लोक काय करतील, ते येण्याआधी पहिली गोष्ट ते करणार की चांगला रस्ता बांधणार And त्यांच्यासाठी. in the book of Isaiah, the first voice that comes is prepare the way. आणि यशाच्या पुस्तकामध्ये पहिली वाणी येत आहे की परमेश्वराचा मार्ग तयार करा, Because the king is coming. कारण राजा येत आहे. This is a message given to people who are in suffering, people who are in captivity. आणि जे लोक बंदीवानामध्ये आहेत, जे लोक कष्टामध्ये आहेत, त्या लोकांसाठी हा संदेश येत आहे. People of Israel, when they heard this, must have been very excited. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांनी हे ऐकलं त्यावेळेस ते खूप उत्साही झाले असतील. Isaiah is speaking to a people 150 years. You know, he is speaking to a generation that will be there after 150 years. आणि मग यशात त्या पिढीशी बोलत आहे जी पिढी 150 वर्षानंतर येणार आहे. But when it comes to New Testament, पण ज्यावेळेस नवीन करारामध्ये आपण येतो, when the ministry of John the Baptist started, ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा सुरुवात झाली, this prophecy is taken by Matthew and other evangelists. आणि ही जी भविष्यवाणी आहे मत्तय आणि इतर जे सुवार्तिक आहेत त्यांनी ही भविष्यवाणी लागू करून घेतली. What was the job of the John the Baptist? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं काम काय होतं? It was announcing the coming of the king, Messiah. आणि किंग राजा किंवा जो मसीहा आहे त्याच्या येण्याची सुवार्ता करणं हे त्याचं काम. What is preparing a way?
आणि मार्ग तयार करणं किंवा सिद्ध करणं हे नेमकं काय आहे? Because John the Baptist's first message was, Kingdom of God is coming, repent. कारण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा पहिला संदेश हा होता की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा. So preparing a highway for the Lord is to have a heart of repentance. आणि परमेश्वरासाठी मार्ग सिद्ध करण्याचा अर्थ असा आहे की पश्चातापी हृदय लागू करणं. The crooked and the narrow way of our mind need to be broadened. आणि जे आपलं वेडं वाकडं आणि जे खडग्यांनी भरलेलं जे आपलं मन आहे ते आपण मोठं करणं गरजेचं आहे. Make a level path for our King to come inside. आणि आपल्या राजानं आपल्या आतमध्ये येण्यासाठी एक सरळ मार्ग आपण तयार करायला पाहिजे. Through the twisted and rough heart of our human being, a way should be made for the King to come. आणि जे आपलं कठीण हृदय आहे, खडग्यांनी भरलेलं हृदय आहे, त्या हृदयामध्ये आपल्या राजासाठी सरळ मार्ग आपण तयार करायला That पाहिजे. process is called repentance. आणि त्या प्रक्रियेला पश्चाताप असं म्हटलेलं आहे. We don't hear much about repentance these days. आणि आत्ताच्या काळामध्ये पश्चातापाविषयी जास्त आपल्याला ऐकायला मिळत नाही. But Bible says that repentance is the foundation of Christian life. पण बायबल असं म्हणतं की पश्चाताप हे ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. We should understand, we should clearly understand what is repentance is. आणि पश्चाताप म्हणजे नेमकं काय हे स्पष्टपणे आपल्याला माहिती असायला Let me पाहिजे. illustrate this to you. आणि थोडक्यात तुम्हाला याचं स्पष्टीकरण मला करू द्या. There was one young man who heard the gospel and came into born again experience. आणि एक तरुण व्यक्ती होता, त्यानं सुवार्ता ऐकली आणि नवीन जन्माच्या अनुभवामध्ये तो आला. His friend asked him, "You are now born again, you say. What were you before being born again?" आणि मग त्याच्या एका मित्राने त्याला विचारलं की आता तू म्हणतोस तुझा नवीन जन्म झालेला आहे, पण नवीन जन्म होण्याच्या आधी तू काय होतास? He said, "I was a sinner." तो म्हटला मी पापी होतो. Then the friend asked him, "What are you now?" मग तो मित्र म्हटला मग आता तू काय आहेस? He said, "I am still a sinner." तो म्हटला अजून देखील मी पापी आहे. Then what is the difference? Why did you become born again? मग मित्र म्हटला मग यात फरक काय झाला? मग तू कशाला नवीन जन्म तुझा झाला म्हणतोस? So this young man answered like this. मग या तरुण व्यक्तीनं असं उत्तर दिलं, Before born again, I was running after sin. नवीन जन्म होण्याआधी मी पापाच्या मागे पळत होतो, But now I run away from sin. पण आता मी पापापासून दूर पळत आहे. I think people of God, that is the life of repentance. आणि देवाच्या लोकांना मला असं वाटतं की पश्चातापी जीवन हे तेच आहे. So Isaiah was preaching this message to a people in Babylonian captivity. आणि बाबेलमध्ये जे बंदीवान होते, त्या गुलामगिरीमध्ये होते, त्या लोकांना यशा हा संदेश देत आहे. 150 years before it really happened. आणि 150 वर्षापूर्वी, हे घडण्याच्या 150 वर्षापूर्वी तो हे सांगत आहे. God is saying, God is coming to visit you. तो म्हणत आहे की परमेश्वर तुमची भेट घेण्यासाठी येत आहे. Get ready to see his glory. त्याचं वैभव गौरव पाहण्यासाठी तयार व्हा. This message was originally given to Jews. आणि हा संदेश जो आहे खरं पाहता यहुदी लोकांना देण्यात आला होता. But it was relevant in the time of John the Baptist also. पण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या समयामध्ये देखील हा लागू होणार आहे. Thousands of years later, it is relevant to us also. आणि त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर हा संदेश आपल्याला देखील लागू होतो. Because our King is coming back again. कारण आपला राजा परत येत आहे. So the first voice is prepare the way of the Lord. आणि पहिली वाणी आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वरासाठी मार्ग सिद्ध The करा. second voice is, the word of the Lord is eternal. आणि मग दुसरी वाणी अशी आहे की प्रभूचं वचन हे सार्वकालिक आहे. We see this in chapter 40, Isaiah chapter 40, verse 6 to 8. आणि 40वा अध्याय, यशाचं पुस्तक 40वा अध्याय 6 ते 8 वचनामध्ये आपल्याला ते पाहायला Maybe मिळतं. we will read that. आणि आपण in ते Marathi. वाचूया मराठीमध्ये. यशाचं पुस्तक 40वा अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतं बघा. घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली, तेव्हा कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानव जाती गवत आहे, त्याची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे. गवत सुकते, फूल कोमसते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखरच गवतच आहेत. गवत सुकते, फूल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते.
Okay, the Jews in Babylon were in captivity or slaves for years. आणि जे बाबेलमध्ये असणारे जे यहुदी लोक होते कितीतरी वर्षांसाठी ते गुलामगिरीमध्ये बंदिवासामध्ये होते. Their parents, their leaders have died and gone away. त्यांचे आई वडील जे होते, त्यांचे जे पुढारी होते ते मृत्यू पावले होते आणि ते नाहीसे झाले होते. A new generation has come up. आणि आता नवीन पिढी आलेली आहे. Babies who entered into Babylon have grown up now and they have not seen Jerusalem, they have not seen the temple. आणि ज्या लेकरांचा बाबेलमध्ये जन्म झाला त्या लेकरांनी कधी, लहान लेकरांनी कधीही येरुशलेम मधलं मंदिर, येरुशलेम त्यांनी कधी बघितलेलं नाहीये. They were discouraged and they lived in fear. आणि ते भयामध्ये आणि निराशेमध्ये वाढले. Their parents, their leaders, the senior generation has passed away. आणि त्यांचे पालक जे आहेत, त्यांची जी वरिष्ठ पिढी जी आहे, त्यांचे जे पुढारी आहेत ते सगळे नाहीसे झालेले आहेत. They felt they are orphans. आणि त्यांना असं वाटत आहे की ते अनाथ आहेत. But the prophet is reminding them in this scripture. पण या वचनामध्ये संदेष्टा त्यांना ही आठवण करून देत आहे. Says all flesh is like grass. तो असं म्हणतो की सर्व मानव जाती गवताप्रमाणे आहे. All their glory is like the flowers of the field. आणि त्यांचं सर्व शोभा जी आहे गवतातल्या फुलासारखी आहे. You see, there is a reason why Isaiah used these flowers. आणि हे गवतातलं फूल असं यशया का म्हणतो याच्या मागे एक कारण आहे. Because Babylon was full of flowers. कारण बाबेल जे आहे पूर्ण फुलांनी भरलेलं होतं. Hanging gardens of Babylon is still one of the wonders, one of the 7 wonders in the world. आणि जे हँगिंग जे गार्डन आहे बाबेल मधलं आज देखील जगातलं 7 जे आश्चर्य आहेत त्यामधलं ते एक आहे. But Isaiah here is saying, the glory of the flowers does not stand forever. यशया त्या ठिकाणी असं म्हणतो की गवतातलं जे फूल आहे त्याची शोभा जास्त दिवस ती टिकत नाही. Many times when I go for preaching, आणि अनेक वेळेला ज्यावेळेस मी प्रचार करण्यासाठी जातो people always give me a beautiful bouquet. आणि लोक नेहमी मला चांगला फुलांचा गुच्छ देतात. By the time I travel and bring it back home, आणि ज्यावेळेस मी ते परत प्रवास करून ज्यावेळेस मी घरी ते घेऊन it is येतो half gone. आणि ते अर्ध कोमजलेलं असतं. Next day it goes to dustbin. आणि मग दुसऱ्या दिवशी तो फुलाचा गुच्छ जो आहे तो कचऱ्यामध्ये जातो. You see, that's the glory of the flowers. आणि ती फुलांची शोभा आहे. And grass withers, glory of the flowers goes. आणि गवत सुकते आणि फुलांची शोभा नाहीशी होते असं म्हटलेलं Human आहे. life is like that. मनुष्याचं जीवन देखील असंच आहे. And that's what we see in these difficult days. आणि ह्या सर्व कठीण काळामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. But this voice is saying, the voice from the book of Isaiah says, पण ह्या यशाच्या पुस्तकामधली ही वाणी असं म्हणते strength and glory of the human beings will pass. आणि मनुष्याची जी शोभा आहे ती नाहीशी होईल. But the word of the Lord will be eternal. पण देवाचं वचन सर्व काळ टिकेल असं म्हटलेलं आहे. Even in the church of Jesus Christ, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये देखील mighty men have come and gone. आणि देवाचे महान महान मोठे मोठे सेवक आले आणि ते निघून गेले. They do the work that God has given to them. आणि प्रभूने जे काम त्यांना दिलं ते काम त्यांनी केलं. And when their work is gone, finished, they go. ज्यावेळेस त्यांचं काम संपलं ते निघून गेले. All flesh is like grass and their glory is like flowers. आणि सर्व मानव जाती गवताप्रमाणे आहे, त्यांची शोभा गवतातल्या फुलासारखी आहे. One thing that remains in the church of God is the word of God. देवाच्या मंडळीमध्ये एकच गोष्ट टिकणारी आहे ते म्हणजे देवाचं वचन आहे. Jesus said like this, आणि प्रभू येशू असं म्हणतात, heaven and earth will pass away, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होती but my words will remain forever. पण माझं वचन सर्व काळ टिकणारं असं आहे. Isaiah predicted this about 150 years before this generation could come. आणि ही पिढी येण्याच्या 150 वर्षापूर्वी यशानं ही भाकीत केलेलं आहे. But this word is even relevant to us even today. पण हे वचन जे आहे आज आपल्याला देखील लागू होणार असं आहे. If our confidence is in the word of God, जर आपला आत्मविश्वास आपला विश्वास जर देवाच्या वचनामध्ये we असेल will never be shaken. आणि आपण कधीच हलणार नाही. Our foundation of our Christian life should never be in some kind of an experience or emotions. आणि आपल्या ख्रिस्ती जीवनाचा जो पाया आहे कुठल्या तरी
भावनांवर आधारित तो नसायला पाहिजे. Because experience can change. Today, good experience will come. Tomorrow, bad will come. कारण अनुभव जे आहेत, आज चांगला अनुभव येतो, उद्या वाईट अनुभव येणार. अनुभव बदलत असतात. If our foundation is experience, आणि जर आपला आत्मा, आपला पाया जर अनुभवावर असेल, then I am telling you, when bad experience comes, we will be shaken, we will fall down. मग मला सांगू द्या की जेव्हा वाईट अनुभव जीवनामध्ये येईल, आपण हलणार आणि आपला पाया जो आहे तो ढिसूळ Even in होणार. the New Testament, नवीन करारामध्ये देखील in the 1 Peter chapter 1 verse 23, आणि पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 23 वचनामध्ये Peter tells the believers like this way. आणि विश्वासणाऱ्यांना पेत्र असं म्हणतो, He says in English, so you have been born again, not of the perishable seed, but of the imperishable, through the living and enduring word of God. आणि वचन असं म्हणतं, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. Read the next scripture, verse 24. Actually, Peter quotes the scripture from the book of Isaiah. आणि जे 24 वचन आपण पुन्हा वाचतो, पेत्र जो आहे यशामधूनच ते वचन घेत आहे. He says, all men are like grass, and their glory is like the flowers of the field. The grass withers and the flower fall, but the word of the Lord stands forever. तो असं म्हणतो, कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते. How do we pass through this difficult period? या सर्व कठीण समयातून आपण कसं पार जाऊ शकतो? Trusting the word of God. देवाच्या वचनावर भरोसा ठेवण्याद्वारे. Today whom we see, tomorrow we may not see. आणि आज ज्या लोकांना आपण पाहत आहे, कदाचित उद्या आपण त्यांना पाहू शकणार नाही. People may come, people may go. लोक येतील, लोक जातील. Leaders will rise, leaders will fall. पुढारी उभे राहतील, पुढारी पडतील. But the word of the Lord remains forever. पण देवाचं वचन सर्व काळ टिकणारं असं आहे. You know, in one of the concern that I have is, you know, among believers, I'm not talking about unbelievers, even among the believers, there is an ignorance of the word of God. आणि एक गोष्ट मला त्या ठिकाणी दिसून येते की विश्वासणाऱ्या, मी अविश्वासणाऱ्यांबद्दल बोलत नाही, विश्वासणाऱ्यांमध्ये देखील देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. You see, our focus has been more on experience, more on emotions. आणि आपलं जे लक्ष आहे ते जास्त आपल्या भावना आणि आपला अनुभव याच्याकडे आपलं लक्ष जास्त लागत आहे. Such people, what happens is when they go through difficult time, आणि अशा लोकांसोबत काय होतं, ज्यावेळेस ते वाईट प्रसंगातून जातात since they don't know the word of God, आणि त्यांना देवाचं वचन त्यांना माहिती and they नसल्यामुळे don't know the God of the word, आणि वचनातला देव त्यांना माहिती नसल्यामुळे their foundation gets shaken up. त्यांचा पाया जो आहे तो हलतो. As we are going through this lockdown period, जसं या लॉकडाऊनच्या काळातून आपण जात आहोत, let's focus on the word of God. देवाच्या वचनावर लक्ष लावूया. Reading and studying the word of God. देवाचं वचन वाचणे, देवाच्या वचनाचा अभ्यास For करणे. what we should do that? आणि हे आपण कशासाठी करायला To पाहिजे? know God better, देवाला चांगलं to ओळखून get घेण्यासाठी closer to Him. आणि त्याद्वारे देवाच्या जवळ I जाण्यासाठी. want to speak to you about the last voice. आणि तिसऱ्या शेवटच्या वाणीबद्दल मला It तुमच्याशी is बोलायचं आहे. about the proclaiming the good news. आणि चांगली बातमी, चांगली वार्ता घोषणा करण्याबद्दल हे You know, आहे. it is in the Isaiah chapter 40 verse 9 to 11. आणि यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 9 ते 11 वचन. Maybe we can read that. आणि ते वचन काय म्हणतं आपण वाचूया. सियोने सुवार्ता सांगणारे उंच डोंगरावर चढ, यरुशलेमे सुवार्ता सांगणारे आपला स्वर जोराने उंच कर उंच, भिवू नको. यहुदाच्या नगरास म्हण, तुमचा देव पहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे. त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवेल. पहा, वेतन त्याजवळ आहे व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चालेल. कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यास सांभाळून नेईल. To the people of Israel, the word of the Lord comes, you know, here is your God. आणि ह्या ठिकाणी इस्रायल लोकांसाठी देवाची वाणी येत आहे की परमेश्वराचं ऐका. Here is your God. Here means तुमचा देव इथं आहे. You know, here is your God. आणि पहा, तुमचा देव इथे आहे. And there he gives two pictures of God. आणि मग या ठिकाणी परमेश्वराचे दोन चित्र तो आपल्या समोर देत आहे.
one is that he is very strong, mighty warrior. आणि एक प्रभूचं चित्र असं दिलं की तो महान पराक्रमी योद्धा तो आहे. And at the same time, he is also a gentle shepherd who takes care of the sheep. आणि मग त्याच समयाला तो उत्तम मेंढपाळ आहे जो आपल्या मेंढरांची काळजी वाहतो. He comes like a mighty warrior to destroy the enemy. आणि शत्रूचा नाश करण्यासाठी तो पराक्रमी योद्ध्याप्रमाणे तो But at येतो. the same time, like a shepherd who will take care of his sheep. पण त्याच समयाला मेंढपाळाप्रमाणे आपल्या मेंढरांची काळजी तो I think this is a perfect picture of our Lord Jesus आणि Christ. मला असं वाटतं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं एक परिपूर्ण चित्र हे आहे. He came as a warrior to defeat Satan, sin and curse. आणि सैतानाचे शाप आणि पाप हे सर्व मोडण्यासाठी योद्ध्याप्रमाणे तो आला. But at the same time, he was also a good shepherd who took care of the sheep. पण त्याच समयाला एक उत्तम मेंढपाळ तो आहे जो आपल्या मेंढरांची काळजी घेतो. This is something that has happened before, आणि हे आधी झालेलं आहे. but this is more relevant to us also who are living today. पण जे आज आपण जिवंत आहोत आपल्यासाठी देखील हे खूप लागू होणार असं आहे. In the good times, in the times that we are going through, whether it is good time or bad time, आणि ज्या समयातून आपण जात आहोत चांगला समय असेल किंवा वाईट समय असेल, these two pictures of God, आणि परमेश्वराचे हे दोन चित्र that he is a mighty warrior की तो एक महान योद्धा आहे and also a gentle shepherd. आणि एक सौम्य मेंढपाळ तो आहे. He is coming, तो येत आहे and that is the good news. आणि हे चांगली बातमी आपल्यासाठी आहे. I am so scared to open the new TV these days. आणि आताच्या काळामध्ये टीव्ही ओपन करायला मला खूप भीती वाटते. All kind of numbers, don't feel like hearing that. आणि सर्व आकडा समोर येतो आणि ते ऐकावंसं वाटत नाही. It is very scary and very आणि discouraging. खूप भीतीदायक आहे आणि खूप निराश करणारा असा आहे. But I remember a good news that is there. पण चांगली बातमी मला त्या ठिकाणी आठवते. I know that my king is coming back मला soon. माहित आहे की माझा राजा परत येत आहे. Let's prepare a way for him. त्याच्यासाठी मार्ग तयार करूया. That our hearts, crooked or narrow hearts to be broadened, that the king can travel on the highway. आणि जे आपले खडखळ जे अंतःकरण आहे ते सरळ करूया आपल्या राजाला प्रवास करण्यासाठी. May God bless all of you. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू. Let's pray. प्रार्थना करूया. Thank you, Lord. Thank you, Father. स्वर्गीय पिता, मी आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल. प्रभुदेवा, माझे संदेश ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी मी मागत आहे प्रभू. प्रभुदेवा, आमच्या देशासाठी मी मागत आहे, आमच्या राज्यासाठी मागत आहे, आमच्या सगळ्या अधिकारी लोकांसाठी मी मागत आहे प्रभू. प्रभुदेवा, आम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज आहे, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, तुमच्या संरक्षणाची गरज आहे. प्रभुदेवा, तू आमच्या प्रार्थना तू ऐक प्रभू. हे जे मोठे व्हायरस पासून प्रभुदेवा आम्हाला मुक्त कर प्रभू. आमच्या देशाला मुक्त कर प्रभू. आमचे लोक प्रभू त्यांच्या अंतःकरण तयार होण्यासाठी, एक मार्ग तयार होण्यासाठी, पश्चातापाचा मार्ग, जेणेकरून प्रभू तारण त्यांच्या जीवनामध्ये येईल, असं कार्य तू कर प्रभू. पवित्र आत्माच्या कार्य प्रभू, आत्म जिंकणाऱ्याचं काम प्रभू, हे कठीण समयामध्ये सुद्धा ते चालू होऊ दे प्रभू. मी मागतो प्रभू, आणि आमच्या देशाच्या तारण होण्यासाठी, लोकांच्या तारण होण्यासाठी प्रभू आम्ही आभार मानतो प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये आम्ही मागतो. आमेन.